राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी कॉलेज येथे अहिल्यानगर डिव्हिजनच्या गाड्यांचा अधिकृत बस थांबा असल्याने ते थांबणे अपेक्षित आहे। मात्र एसटी बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच राहुरी बस स्थानकातून काही वाहकांकडून राहुरी कॉलेजपर्यंत प्रवाशांना बसमध्ये घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर राहुरी कॉलेज येथे संबंधित अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करून राहुरी कॉलेज येथे सर्व बसेसला नियमित थांबा देण्याबाबत तसेच अधिकृत बस थांबा असा फलक सदर ठिकाणी लावण्याबाबत स्पष्ट सूचना यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केल्या आहेत। नियमित बस थांबा असतानाही बसेस न थांबवणाऱ्या चालक वाहकांवर आवश्यक ती कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सुरळीत बस सेवा मिळावी यासाठी संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। विद्यार्थ्यांच्या आणि प्रवाशांच्या सोयीशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। काय केलं, कंडक्टरनी डायरेक्टली दरवाजा लावून घेतला आणि म्हणे आमची सीट फुल झालीत म्हणे। राजमाताची जाऊ बस होती, आम्ही वरती जाऊन बघितलं तर गाडी निम्मी रिकामी होती। मग त्यानंतर आम्ही तिथं आगार प्रमुखाकडे यांच्याकडे पण गेलो होतो, तर त्यांनी पण आम्हाला काही सहकार्य केलं नाही। आणि त्यानंतर मग मी ती विद्यार्थिनी हेल्पलाईन नंबर असतो ना बसवर जुन्या, त्यावर आम्ही कॉल केला त्यांना। मग ते बोलले तर ते म्हणे बस माग वळली होती, म्हणजे ते आमच्याशी म्हणजे खरं नाही वागत आहे। कॉलेज सुटल्यावर सेपरेट बस असते ना, सेपरेट बस नव्हती नाही गेली का तू? बस रोज नाही येत ती? रोज नाही। तुम्ही जे आता बोललाय ती बस रोज येत नाही पाहिजे ते म्हणजे कोणती डिपोची असं आम्ही थांबणार म्हणे तुमच्या कॉलेज पैसे स्टॉप आहे म्हणे। आणि जेव्हा आम्ही 5 दिन उभं राहिलो एकही गाडी थांबत नाही। आता त्यासाठी असा काही पुरावा जो पाहिजे ना आपण म्हणतोय, तर त्यासाठी मी काल आणि आज दोन्ही वेळेस व्हिडिओ काढला बसचा। काल श्रीरामपूर डेपोची बस थांबलीच नाही आज करून, आणि आज एक धुळीची गाडी होती त्यांचा मी व्हिडिओ बनवला म्हणून ते थांबले आणि जसं व्हिडिओ बंद केला ते लगेच निघून गेले। एक बस आम्हाला इथनं थांबली नाही ना, ती बस ती रिटर्न आली होती। तर मी त्या काकांना तिथं जाऊन विचारलं, काका तुम्ही आम्हाला थांबले नाही, आम्ही कॉलेजच्या मुली होतो, आमची बस जाणार होती आणि आमच्याच रूटची बस होती ती जाणारी पण। तर ते बोलले मी काही ड्रायव्हर नाही म्हणे, ड्रायव्हरला सांगायचं काम आहे। मी म्हटलं तुम्ही हात बाहेर काढू शकता ना, आता कंडक्टर ओळायचं असेल तर हात बाहेर काढतात ना। तर ते बोलले का मला हात नाही म्हणे, असं तसं म्हणजे माझ्याशी गैरवर्तनाने बोलले, म्हणजे सगळ्याच मुलींबाबतीत तसं करतात सर। पत्र देतो तक्रार करायचं असं नाही ना? किती वाजले होते तुला त्या दिवशी? त्या दिवशी आम्हाला जवळजवळ 5:45 झाले होते सर। संध्याकाळची वेळ मुलींना जर घेत नसेल कंडक्टर, मला नाव पाहिजे कोण आहे काय ते सरळ। आपल्या ज्या नगर डिव्हिजनच्या बस इथं थांबणं अपेक्षित आहे त्या बऱ्याचशा बस थांबत नाही तिथं। बऱ्याचशा मला तक्रारी मुलींनी सांगितल्या, काही थांबत नाही, थांबले तरी बा तुमच्यापासून आम्हाला काही उत्पन्न नाही असे पण कॉमेंट करणारे आपले काही कर्मचारी आहेत। ते उद्यापासून एक तर सगळ्या बस कंपल्सरी थांबल्या पाहिजे इथे जरा राहुरी कॉलेजवर तुमच्या डिव्हिजनच्या। आणि मी आता काही 2-3 मुलींशी काही जण तुमचे लोक म्हणजे असे काही पण अनावश्यक काही टिप्पण्या केल्या तर ते मला माहीत नाहीत कोण आहेत काय। भविष्यात अशा जर टिप्पण्या असतील तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल जरा काय। म्हणजे पास धारक आहेत म्हणजे शासन ते पास रिम्बर्स करतं ना महामंडळाला, म्हणजे ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला असं बोलायची कोणी मुभा दिली काय की तुमच्याकडून उत्पन्न नाही ना, असं नाही तसं नाही। तर तुम्ही सूचना द्या जरा इथं, असं कोणी परत मला कॉमेंट नाही पाहिजे। आणि सगळ्या नगर डिव्हिजनच्या तरी सगळ्या बस इथं थांबल्या पाहिजे, मला एकाही विद्यार्थ्याची तक्रार नाही आली पाहिजे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।